हॅलो फ्रेंड्स. आज आपण एक नवीन मजेदार गोष्ट पाहणार आहोत. चला तर लेट्स हॅव फन. एका छोट्याशा शांत गावामध्ये एक म्हशीचे जोडपे आणि त्यांची 2 गोंडस लहान पिलं राहत होती. ते सगळे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांचं छोटंसं कुटुंब खूप आनंदात राहत होतं. रोज सकाळी म्हैस आपल्या पिलांना घेऊन जंगलात हिरवं गवत खायला जात असे आणि बरोबर गवत घेऊन येत असे. पिलं आनंदाने इकडे तिकडे धावत उड्या मारत आईसोबत फिरत असत. त्या जंगलामध्ये एक भयंकर सिंह आणि अत्यंत चालाख कोल्हा राहत होता. ते दोघे नेहमी जंगलात फिरत शिकार शोधत असत. एके दिवशी कोल्ह्याने जंगलात म्हैस आणि तिची पिल्लं गवत खाताना पाहिली. अरे वा, काय मस्त शिकार आहे. तोंडाला पाणी सुटलं. लगेच जातो आणि महाराजांना कळवतो. त्याने लगेच धावत जाऊन ही बातमी सिंहाला सांगितली. हे ऐकताच सिंहाच्या डोळ्यात भुकेची चमक आली. दुसऱ्या दिवशी ते दोघे झुडपांमध्ये लपून बसले आणि म्हशीची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात म्हैस आणि तिची पिल्लं नेहमीप्रमाणे तिथे आली आणि गवत खाऊ लागली. सिंहाने त्यांना पाहिलं. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. वेळ साधून सिंहाने मोठ्यानं गर्जना केली. लगेच कळलं की मोठं संकट आलं आहे. तिने प्रेमाने आपल्या पिलांकडे पाहिलं आणि म्हणाली, "बाळांनो, लगेच गावात बाबांकडे पळा आणि मागे वळून पाहू नका. मी तुमच्या आठवणीत सदा जिवंत असेन." पिलांच्या डोळ्यांत पाणी आलं, पण आईचा हट्ट ऐकून ती रडत रडत गावाकडे धावू लागली. म्हैस मात्र सिंहासमोर धाडसाने उभी राहिली आणि आपल्या पिलांसाठी शेवटपर्यंत लढत राहिली. पण सिंह खूप शक्तिशाली होता. अखेरीस सिंहाने म्हशीला संपवलं. दरम्यान पिल्लं रडत रडत गावात पोचली. बाबांनी पिलांना पाहिलं, पण ती का रडत आहेत हे त्यांना समजलं नाही. म्हणून बाबांनी पिलांना थांबवलं आणि त्यांनी बाबांना सगळा प्रसंग सांगितला. हे ऐकताच रेऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचं मन दुःखाने भरून आलं. पण त्याला लगेच समजलं की सिंह आता पिलांना खाण्यासाठी गावात नक्की येणार. म्हणून त्याने लगेच एक योजना आखली. गावात एका शिकाऱ्याचं घर होतं आणि त्याच्या घराजवळ एक खोल विहीर होती. रेड्याने त्या विहिरीमध्ये मोठमोठे टोकदार काटे आणि दगड टाकले. नंतर वर गवत टाकून ती विहीर झाकून ठेवली, जेणेकरून कुणालाही ती विहीर दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री खरंच सिंह आणि कोल्हा गावात आले आणि म्हशीच्या पिलांच्या पावलांचा माग काढत गोठ्यापर्यंत पोहोचले. ते पिलांना खाण्यासाठी आत आले, पण रेडा आधीपासूनच जागा होता. रेडा नम्रपणे म्हणाला, महाराज, आम्ही खूप नशीबवान आहोत की तुम्ही आमची शिकार करणार आहात. आम्ही त्यासाठी तयारही आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुमची परवानगी असेल तर मी बोलू का? सिंह रेड्यावर खुश झाला आणि म्हणाला, ठीक आहे, बोल. काय सांगायचं आहे ते पटकन. मला भूक लागली आहे आणि मला वेळ घालवायला मुळीच आवडत नाही. रेड्याने ठरवलेल्या युक्तीनुसार सांगायला सुरुवात केली. तुम्ही मला आणि माझ्या पिलांना नंतर खाऊ शकता. पण इथे जवळच काही जाडजूड हरणं आलेली आहेत. त्यांनी आमचं सगळं गवत खाऊन टाकलं आहे. ती हरणं तर असंही म्हणतात की जंगलातील सिंह आम्हाला घाबरतो आणि आम्हाला पाहताच पळून जातो. मला माहीत आहे की हे खोटं आहे. म्हणून आधी तुम्ही ती हरणं खा, मग आम्हाला खा. आणि जर तुम्ही त्यांना खरोखरच घाबरत असाल तर मग तुम्ही आम्हाला खाऊन टाका. कोल्ह्याला रेड्यावर थोडा संशय आला. त्याने सिंहाला सावध करायचा प्रयत्न केला. महाराज, मला ह्या रेड्यावर मुळीच विश्वास नाहीये. तो जे सांगतोय ते आपण करू नये असं मला वाटतं. सिंह थोडा थांबला आणि विचार करू लागला.
तो कोल्ह्याला म्हणाला, हा रेडा आपलं काय नुकसान करेल आणि हा खरंच सांगत असेल तर आपला फायदाच होणार आहे. तू नको काळजी करू. तू माझ्याबरोबर चल. बघू आपण. सिंहाला हरणांचा खूप राग आला होता. शिवाय त्याला हरणं खूप आवडत होती. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं, कारण खूप दिवसानंतर तो हरणाची शिकार करणार होता. ठीक आहे. दाखव कुठे आहेत हरणं. रेड्याने त्यांना त्या विहिरीजवळ नेलं आणि तो म्हणाला, त्या गवतावर बसून तुम्ही त्यांना पाहू शकता. पण तुम्हाला इथूनच उडी मारावी लागेल, कारण मध्ये खूप काटे आहेत. सिंहाने रेड्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बरं, तू आता इथेच थांब आणि आमची वाट बघ. आम्ही लगेच पुन्हा परत येऊ. आणि सिंहाने आणि कोल्ह्याने उडी मारली. जोरात आवाज झाला. दोघेही गवतासहित धपकन खाली पडतात. खाली मोठमोठे टोकदार काटे होते. आई ग ते टोचल्यावर सिंह आणि कोल्हा जोरात ओरडू लागले. त्यांच्या आरडाओरडाने शिकारी जागा झाला. तो धावत बाहेर आला अरे आणि विहिरीत बदमाशानो. पाहिलं. त्याने लगेच आपला भाला आणि बंदूक घेतली आणि सिंह व कोल्ह्याची शिकार केली. अशा प्रकारे रेड्याने धैर्याने आणि योग्य योजनेने आपला बदला घेतला आणि आपल्यावर आलेलं संकटच दूर केलं. दोन्ही पिल्ले आणि रेडा आता दररोज जंगलात जातात आणि पोटभर गवत खातात. जंगलातील प्राणी रेड्याचे खूप कौतुक करत असतात. मग मित्रांनो, आवडली का गोष्ट? आवडली असेल तर लगेच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.